साहेब, नमस्कार. मी डॉक्टर हरदे राहुरी. सध्या मी आहे साईनगरीमध्ये, साईबाबाच्या नगरीमध्ये आनंद भंडारी आणि त्यांच्या कुटुंबामध्ये आलेलो आहे. जे 2-2.5 महिन्यापूर्वीच त्यांनी केंगेन डिव्हाइस त्यांच्या घरी इन्स्टॉल केलेले आहे. अक्षरशः त्या केंगेन डिव्हाइसचं पाणी पिल्यानंतर त्यांना आता ह्या कमी दिवसामध्ये काय अनुभव आलेला आहे, तर त्यांना मी विचारतो, आनंदजी, हे पाणी तुम्ही कधी सुरू केलं आणि याचं तुम्हाला एक सुरुवातीला त्याचं काय वेगळं फील झालेलं आहे? तेव्हा मला एक शब्दात सांगितलं तर फार चांगलं होईल. हां, कारण कॅंगन मशीनचं जे माहिती आहे, ती मला बऱ्याच वर्षापासून होती. तर मी आता काही महिन्यांपासून जेव्हा पाणी प्यायला सुरुवात केली, त्याच्यानंतर मला स्वतःमध्ये असा फरक जाणवला का मला जे काही गोष्टी जेवताना इच्छा होत नव्हती खायची. बरं. कारण मला ॲसिडिटी असल्यामुळं काय व्हायचं, तर कधी-कधी मी जेवण टाळायचो. बरं. तर आता तो माझा जो प्रॉब्लेम आहे ॲसिडिटीचा, म्हणजे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात ऍसिडिटी व्हायची, खूप बाहेरचं मोठी खाल्ल्यावर. ॲसिडिटी व्हायची. बरं. त्याच्यामुळे मला ते जेवायला पण कधी-कधी मन व्हायचं नाही. बरं बरं. म्हणजे तुम्हाला ऍसिडिटीचं बाहेरचं जेवण घेतल्यानंतर खूप ऍसिडिटीचा त्रास व्हायचा. तो त्रास तर खूपच व्हायचा. पण असं रेग्युलर मध्ये पण मला ऍसिडिटी व्हायची, कारण कंटिन्यू बाहेर ओके, ओके, फिरलेलं ओके. असल्यामुळं. आता माझी ऍसिडिटी पूर्ण गायब झाली. अरे वा आता वा, मला वा. भूक पण छान, लागते छान. चांगल्या पद्धतीने. भूक पण लागते, ऍसिडिटी जवळजवळ बरीच कमी झाली. गायबच झाली म्हणजे वा, जवळजवळ. वा. अजून या पाण्याचा आणि तुम्हाला काय फायदा मिळाला पण? अजून सगळ्यात जास्त एक गोष्ट फील केली मी का ज्यावेळेस किती पण पाणी पिलं तर पोट फुगत नाही. वा वा वा. म्हणजे छान. Yes, yes, किती yes. जेवताना मी खूप पाणी पितो. म्हणजे बरं. तसं ऍक्च्युअली बरेच लोक म्हणतात जेवताना पाणी प्यायला नाही पाहिजे. बरं. पण मला पहिल्यापासून सवय आहे जेवताना पाणी प्यायची. तर मी म्हणजे किती पण पाणी पिलो आता तरी मला असं पाण्याने पोट फुगत नाही माझं. बरं. म्हणजे अन्न पण व्यवस्थित जातं आणि पाणी पण भरपूर पिलं तरी अजिबात पोट फुगत नाही. वा वा वा. छान, म्हणजे छान. खूप चांगले रिझल्ट मला त्याचे म्हणजे मिळतात. थोडक्यात हे जर तुम्ही विचार केला तर आपल्या जवळच्या लोकांनी ह्या थोडक्यात कुटुंबाकरता हे डिव्हाइस त्यांच्या घरात असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? असायलाच पाहिजे आता. असायलाच हा. पाहिजे. म्हणजे आता काळानुसार असायलाच पाहिजे सर. ज्याला हेल्दी लाईफ जगायचंय कुटुंब थोडक्यात आणि कुटुंबावर ज्याचं खरंच प्रेम आहे, त्यांच्या घरात हे असायला हे पाहिजे. डिव्हाइस वा, वा. असायला छान छान छान. या ठिकाणी त्यांच्या सौभाग्यवती ताई, तर हे खऱ्या अर्थाने सगळं डिव्हाइस हेच ऑपरेट करतात. तर यांना या पाण्याचा काय फायदा झाला आपण त्यांना विचारूया. ताई. मला त्या पाण्यात म्हणजे माझ्या ना चेहऱ्याला इन्फेक्शन झालं होतं बरं, पूर्ण बरं. एक साईडला बरं. उन्हाने. पहिले थंडीने झालं, मग थोडं उन्हाने झालं. पण बरं. मी त्यात तो ब्युटी जो फ्युचर आहे त्याच्याने मी 2-3 वेळा दिवसातून एकदा, 2 दिवसांनी एकदा असं मी चेहरा कंटिन्यू धुवत गेले ना, तर त्याने मी ब्युटी वॉटर ब्युटी वॉटरने बरं. आणि केंगन वॉटर पिलं ना की ऍसिडिटी आणि मेन म्हणजे ना असं जडजड नाही होत पचनक्रिया. शरीरात. पचनक्रिया एकदम चांगली होते. बरं. आणि त्याचा फायदा तो चांगला आहे. त्यामुळे सगळ्यांनी तो व्यवस्थित वापरला तर एकदम फायदेमंद आहे. म्हणजे आणि डॉक्टरांकडे जायची शक्यतो वा गरज वा पडत वा. नाही. छान. म्हणजे डॉक्टरांचा खर्च वाचला आणि आपल्याला केमिकल पासून संरक्षण मिळालं, सुटका मिळाली. हो. वा, छान छान छान. तर एवढंच सांगायचं, हे साधारण 3 वर्षापूर्वी आनंद सरांनी आपले कालिया सर मुंबईवरून आले होते, त्यावेळेस हा डेमो बघितला आणि मग नंतर अशी गाठ झाल्यानंतर मग हा विषय निघाल्यानंतर त्याने लगेच म्हणजे आता मला केंगेन वॉटर घ्यायचं त्यांनी घेतलं. त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाच्या या ठिकाणी अभिनंदन. थँक्यू.